नमस्कार. दैनिक सारोमत संवाद कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 5 सप्टेंबर भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून आज आपल्या या दिवसाकडे आपण पाहतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण भारतभर आज शिक्षकांचा सन्मान केला जातो. आज आपल्या समाजामध्ये शिक्षकांबद्दलच्या भावना वेगळ्या स्वरूपामध्ये व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात होणारं खाजगीकरण, दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्तेचे निर्माण होणारे प्रश्न आणि तिसऱ्या बाजूला शिक्षकांची असणाऱ्या अशैक्षणिक कामाच्या संदर्भातील भूमिका, या सर्वच बाजू समजावून घेताना आज आपण शिक्षकांच्या कामाला सलाम करणार आहोत. आज आपल्या सोबत संवाद करण्यासाठी पुणे येथून प्रयोगशील शिक्षण विस्तार अधिकारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत मराठी विभागामध्ये गेले अनेक वर्ष सातत्याने ज्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलंय ते सचिनजी लोखंडे आहेत. त्यांचं मी सारोमत परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. दुसरे, महाराष्ट्रातील माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेमध्ये सातत्यानं शिक्षकांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारे, शिक्षकांच्या मुखपत्रासोबत मुख्याध्यापक संघाच्या वतीनं जे नियतकालिक चालवण्यात येतं त्याचे संपादक राहिलेले आणि अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुनीलजी पंडित आपल्यासोबत अहमदनगरहून आहेत. त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासोबत प्राथमिक शिक्षक संघटनेचे आणि अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राहिलेले शिक्षक नेते रावसाहेबजी रोहकले आपल्यासोबत आहेत. तेही आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. संजयजी कळमकर आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक असले आणि नामवंत साहित्यिक म्हणून ज्यांनी आपल्या नावाच्या पुढे एक ठसा उमटवला आहे, तेही आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी असणार आहेत. त्यांचंही मी सारोमत परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि आपल्या संवाद कट्ट्याच्या याच्यावरती संवादाला सुरुवात करतो. मी सर्व पाहुण्यांना विचारू इच्छितो की आज शिक्षक दिन आपल्याकडे होतो आहे. आज शिक्षक म्हणून तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? पंडित सर. आजचं तुमचं खूप मी अभिनंदन करतो. सार्वमतनी हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण या ठिकाणी घेतला. शिक्षकांच्या संदर्भामध्ये उपक्रम घेणारं सार्वमत हे अतिशय अग्रगण्य असं वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्रामध्ये तुमचे सर्व सहकारी जे आहेत या सर्वांच्या माध्यमामधनं अतिशय सुंदर असं लेखन आपल्या वर्तमानपत्रामध्ये येत असतं. चांगला विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांचा विषय घेऊन शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण अनेक प्रश्नांना या ठिकाणी आता सुरुवात केलेला आहे. मला अतिशय आनंद वाटला या शिक्षक दिनाच्या निमित्तानं 2 वर्षापासून कोविड सेंटर या ठिकाणी कोविडचा विषय चालू असल्यामुळे सार्वमत असेल, आपलं स्वतः या ठिकाणी असाल, अतिशय चांगलं असं या ठिकाणी आपण लेखन करून जनजागृती केलेली आहे. मी प्रथमतः आमच्या शिक्षण क्षेत्रातील जे शिक्षक आहेत की जे कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचं कुटुंब गुढ्यावरती आलेलं आहे, परंतु संघटनेच्या माध्यमामधून आम्ही त्यांना या ठिकाणी खूप सहकार्य या ठिकाणी करण्याची भावना सर्व शिक्षकांमध्ये होती. ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. मला खात्री आहे की शिक्षकांचं या ठिकाणी गुणवत्ता वाढीसाठी जे विशेष कार्य असतं म्हणून या विशेष कार्यामध्ये आमचे सर्व शिक्षक सहभागी त्या ठिकाणी होत असतात आणि निश्चित शासनाने दिलेला जो उपक्रम असतो तो सर्व स्तरावरती पोहोचवण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमामधून आम्ही या ठिकाणी करत असतो आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देईल आणि आपण हा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमामधून निश्चित गुणवत्ता वाढ या ठिकाणी होईल आणि गुणवत्ता वाढीसाठी आपण या ठिकाणी विशेष प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत आणि मग या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मी यानंतर सचिन लोखंडे सरांकडे येतो आहे. सचिनजी, काय भावना आहे तुमच्या आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं? यावेळेचा शिक्षक दिन हा खरा तर फार वेगळा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोगशील शिक्षक काम करतायत. एक वेगळी परिस्थिती जशी राज्यकर्त्यांवरती निर्माण झाली आहे, समाजावरती निर्माण झालेली आहे, तशी शिक्षकांवरती पण आहे आणि खरोखर कौतुकास्पद आहे की म्हणजे हा शिक्षक दिन सार्वमतच्या माध्यमातून साजरा करताय. वेगळे पण असं आहे की यावेळी शिक्षकांच्या पुढं नेहमीसारखी मुलं नाही आहेत आणि तरीही ज्ञानदाराचं पवित्र कार्य त्यांच्या मार्फत चालू आहे. ह्या भावना आहेत माझ्या. धन्यवाद. संजय कळमकर आपल्या सोबत आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? या कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षण पर्याय म्हणून वापरलं गेलं आणि हे ऑनलाईन शिक्षण जर प्रभावी ठरलं तर शिक्षकाचं महत्व कमी होतं की काय अशी शंकाही सर्वांना येत होती. परंतु ऑनलाईन शिक्षणाचे तोटे शेवटी उघड झाले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आम्हाला शिक्षक हवेत, ते समोर हवेत, शिकवताना हवेत आणि शिक्षकांना सुद्धा
विद्यार्थी समोर हवेत, आम्हाला त्यांना प्रश्न विचारू द्या, सुसंवाद साधू द्या, एकमेकांच्या चेहऱ्यावरच्या भावना पाहू द्या. अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये जी खरी शृंखला असते ती समोर असल्याशिवाय येत नाही. आणि मला वाटतं ऑनलाईन शिक्षण हे फक्त पर्याय म्हणून समोर आलं. शिक्षकाचं महत्व यानं जास्त वाढलं. आता मुलंही म्हणतायत आम्हाला शाळेत जाऊ द्या, शिक्षकही म्हणतायत मुलं समोर असल्याशिवाय अध्यापनाला मजा नाही. या शिक्षक दिनाचं महत्वच हे आहे की शेवटी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रत्यक्ष जे नातं आहे ते या शिक्षक दिनाला अजून दृढ झालेलं आहे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे. आणि त्यामुळे समाजाला आता मुलं घरामध्ये असल्यावर त्यांना कसं सांभाळावं लागतं हे पालकांना सुद्धा समजलं की एक मुलगा सांभाळणं एवढं कठीण असेल तर 40-50 मुलं हे शिक्षक कसं सांभाळत असतील. म्हणजे पालकांच्या दृष्टीनं सुद्धा शिक्षकाचं महत्व वाढलेलं आहे, ते प्रत्यक्ष बोलत नसले तरी. कारण तसं फार एखाद्या घटकाविषयी फार चांगलं बोलणं, स्तुती करणं सुद्धा आजकाल फार अवघड आहे. तरी पण पालक, समाज आणि विद्यार्थी या सर्वांना शिक्षकांचं महत्व अतिशय वेगळ्या पद्धतीनं पटलेलं आहे. मला वाटतं या शिक्षक दिनाचं हे महत्व आहे. कळमकर सर, अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा एका अर्थानं अधोरेखित केला की शिक्षक म्हणून आजचा दिवस जो असतो तो शिक्षकांच्या कौतुकाचा असतो. सरकार त्याबद्दलचं कौतुक असतं, समाजातले काही जबाबदार घटक या निमित्तानं शिक्षकांचं कौतुक करतात. किंवा आपली ती परंपरा राहिली आहे की आपण गुरूंबद्दलचा सन्मान करत राहणं. पण अलीकडचं चित्र मात्र ज्या पद्धतीने आपल्याला अवतीभोवती दिसत आहेत की शिक्षकांबद्दलचा काही द्वेष भावना अलीकडे व्यक्त होतात, त्या वेगळ्या माध्यमातून व्यक्त होतात. तुम्ही त्याकडे कसं बघता आता? समाज बदलत चाललाय आणि शिक्षक सुद्धा समाजातूनच येतो. म्हणजे आपण अशी अपेक्षा करू नये की समुद्रातलं उंजळभर पाणी घेतलं म्हणजे ते गोड असेल, ते खारटच असणार आहे. जसा समाज बदलत गेला तसा त्या समाजातून येणारे शिक्षक सुद्धा बदलत गेले. आणि मला वाटतं पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही. म्हणजे पूर्वी शाळेमध्ये अतिशय कमी पैसे यायचे, शाळेकडे कुणाचं लक्ष नव्हतं, त्यात राजकारण शिरत नव्हतं. परंतु आता व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कुणाला करायचा यावरून सुद्धा गावातील सर्व पक्षांचे भांडणं होतात. शाळेमध्ये येणारा निधी हा मुख्याध्यापकाआधी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना, मुख्याध्यापकांना, सरपंचांना आधी माहित होतं. म्हणजे गाव शाळेमध्ये शिरलं, राजकारण शाळेमध्ये शिरलं. आणि त्या पाठोपाठ जीवन शिक्षण मंदिर अशा ज्या पाट्या होत्या त्या काळात जे सकसपणा होता तो आता जिल्हा परिषदे नाव बदलल्यानंतर राहिला नाही असं मला वाटतं. गावागावामध्ये डीएड, बीएड अनेक मुलं शिकली, त्यांना नोकऱ्या नाहीत. आणि त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आमच्याच क्वालिफिकेशनचे माणसं इतकं वेतन घेत आहेत, यांना नोकरी आहे पण आम्हाला नाही. त्यातूनही जरा द्वेष भावना त्या ठिकाणी वाढायला लागली. पालक सुजान झाले. आणि काही शिक्षकांच्याही चुका आहेत नाही असं मी म्हणत नाही. जसं पूर्वी शिक्षक गावामध्ये राहायचे, गावाशी जसं तादात्म्य पावायचे, तसं आता होताना दिसत नाही. आपल्या सोयीप्रमाणे शिक्षक गावापासून तुटला, तो गावामध्ये राहत नाही. एक पूर्वीची नाळ पालक, शिक्षक, मुले यांच्यामध्ये जी होती ती आता राहिली नाही. त्याचाही हा परिणाम झालेला आहे. दोन्ही बाजूने याचा जर विचार केला तर परिस्थिती बदललेली आहे. पण त्यातली त्या शिक्षक या कोरोना काळामध्ये जवळजवळ शिक्षकांनी सर्वच, अगदी प्राथमिक पासून प्राध्यापकांपर्यंत, अगदी कोट्यवधी रुपयाची मदत कोरोना स्थितीमध्ये केली, पूरग्रस्तांना केली. म्हणजे आमच्या सामाजिक जाणीवा जिवंत आहेत, आमचं भान जिवंत आहे, हे शिक्षक दाखवून देत आहेत. आणि समाजाचं असं मत आहे की आता शाळा नाही म्हणजे हे घरी बसले, त्यांची मजा आहे. परंतु या काळात सुद्धा शिक्षकांनी कोरोना ड्युट्या केल्या, अगदी कोविडच्या चाचण्या सुद्धा शिक्षकांनी केल्या, पोलिसांबरोबर रस्त्यावर काम केलं, नाक्यावर. म्हणजे अनेक कामं शिक्षकांनी केले. याचा विचार जर केला तर शिक्षकाचं महत्व मला वाटतं कमी होत नाही. पण आपण जे म्हणालात की दृष्टिकोन जो बदललेला आहे तो आहे. आणि तो बदलणं हे शिक्षकाकडून जसं काम आहे तसं समाजातील सुजान घटकांकडून सुद्धा ते काम आहे की कसं पूर्वीचं नातं समाज आणि शिक्षक यांचं होईल याचा विचार मात्र गांभीर्यानं दोन्ही घटकांनी करणं गरजेचं आहे. अगदीच बरोबर आहे. पंडित सर, तुम्हाला काय वाटतं आता जे नातं बदलत चाललंय, कळमकर सर जे आता म्हणाले की पालकांचं शिक्षकांचं नातं बदलत चाललंय, समाजाचा दृष्टिकोन बदलत चाललाय, तुमच्या काय भावना आहेत, काय निरीक्षण आहे तुमची नेमकी या संदर्भात? आता कळमकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत शिक्षणाच्या संदर्भामध्ये ते बोललेले आहेत. परंतु अजूनही शिक्षकांना खूप आदर आहे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये. फक्त या ठिकाणी काही मुद्दा वेतनाचा काढला जातो, काही मुद्दा शिक्षक असेच आहेत असं काढला जातो. परंतु शिक्षक ही आमची जमात जी आहे शिक्षकांची ती अजूनही खूप चांगली आहे. याचा अर्थ असा आहे की तळागाळामध्ये
जाऊन काम करणारे कोण असतील तर शिक्षक असतात. कोणता सर्वे आमच्याकडेच असतो, कोणतंही काम शासनाचं आमच्याकडेच असतं. कारण का, तर शिक्षकाचा सर्व कुटुंबाशी संपर्क असतो. सर्वसामान्य सर्व स्तरातील असणारे कुटुंब असतात ते शिक्षकाशी निगडीत असतात. आणि मग गुणवत्ता विद्यार्थ्याचं या ठिकाणी शिक्षणाची असणारी आस्था ही कोणाला जास्त आहे तर फक्त शिक्षकाकडेच आहे. आणि म्हणून शिक्षकाचं काम करत असताना आत्ता कळमकर साहेबांना सांगितलं की आम्ही सर्व प्रकारचे कामं करतो पहा. म्हणजे तुम्ही आम्हाला रेशन दुकानावरती उभा केलं, आम्ही काम केलं. तुम्ही आम्हाला जनगणना दिली, आम्ही काम केलं. हे काम करत असताना आम्ही आमचं कर्तव्य बजावत असतो. आणि म्हणून कर्तव्य बजावत असताना या ठिकाणी आमच्यावरती काही आक्षेप त्या ठिकाणी काही समाज घटक करतात आणि त्याचा निश्चित आम्ही या ठिकाणी कधी पण समाचार घेतो, निषेध करतो. परंतु आम्ही जे करत असताना आमची भावना एकच असते की शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी गुणवत्ता वाढली पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वसामान्य मुलं जे आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले पाहिजेत. असाच आमचा सर्व संघटनाचा, कळमकर साहेबांचा असेल, रोखले साहेबांचा असेल, या ठिकाणी आमचा सगळ्या शिक्षक संघटनेचा उद्देश तोच असतो. सचिनजी, तुम्ही राज्यस्तरावरती काम करतात, राज्यस्तरावरचा तुमचा प्रशासकीय अनुभव आहे. तुमची निरीक्षण काय सांगतात? एकूण शिक्षकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन समाजाचा बदलत चालला आहे, व्यवस्थापनाचा बदलत चाललाय, काय दृष्टिकोन बदलतोय, त्यामागची कारण काय असावीत, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बदल ही तर सतत घडणारी प्रक्रिया आहे, यात काही शंका नाहीये. आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलं ती बाब खरी आहे, समाजाचा दृष्टिकोन बदलतोय. परंतु अजूनही राज्यस्तरावरून तुम्ही जसं म्हणता की मी जे काम करत होतो त्यावेळी शासनाची सगळ्यात विश्वासार्ह यंत्रणा जर कुठली असेल तर ती आहे शिक्षक. शिक्षकांनी इतका विश्वासार्ह, प्रामाणिक, संवेदनशील असा कुठलाही घटक नाही असं मला वाटतं. त्यामुळेच आता ज्या अगोदर जे सांगितलं गेलं की कोणतंही शासनाचं जे पहिलं काम येतं ते प्रामाणिकपणे कोण करेल तर शिक्षक. मग आपल्या शिक्षकांकडून असा आक्षेप येतो, अरे आम्ही जनगणना करतो, आम्ही तहसीलदारांचा BLOचं काम करत असतो. आता कोविडच्या काळामध्ये रेशन दुकानावरती वाटपाचं काम शिक्षकांनी केलं. रस्त्यावरती उभं राहून प्रामाणिकपणे नाक्यावरती शिक्षकांनी काम केलं. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सगळ्या पद्धतीने ऍप मध्ये डाउनलोड करणं, लसीकरणाला मदत करण्याचं काम शिक्षकांनी केलं. सर्वेक्षणाची काम आता मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाताला हात लावून, खांद्याला खांदा लावून शिक्षकांनी केली. समाजाचा दृष्टिकोन जरी बदलत असता तर समाज कुठला हा समाजाचा दृष्टिकोन बदलतोय हे फार महत्वाचं आहे. पूर्वी असं म्हणतात की सोयी आल्या की माणुसकी कमी होते, असा एक कुठेतरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आपला रेशो असतो. सोयी वाढतायत, पगार वाढतायत, शिक्षक पहिल्यासारखे गावामध्ये राहत नाहीयेत, तरी सुद्धा आपल्या ज्या शिक्षकांचा जो मी वेगळ्या अर्थाने म्हणतो की जेव्हा शासनाचा शिक्षक जेव्हा आम्ही बघतो त्यावेळी तो कुणाला शिकवतो तर जो वर्ग आहे सामाजिक झालं, सांस्कृतिक झालं आणि आर्थिकदृष्ट्या कारणाने जो मागं पडत असतो अशा वर्गातली मुलं शिक्षकांच्या समोर येतात आणि त्या मुलांना शिकवण्याचं काम शिक्षक करत असतो. विशेषतः सरकारी शाळांमधला शिक्षक हे मुद्दा म्हणू इच्छितो. त्या शिक्षकाविषयी निश्चितच चांगल्या भावना आहेत. दुसरा एक एकदम अपोजिट भाग मी सांगतो, ज्या शाळांचे शिक्षक इंग्रजी माध्यमामध्ये शिकवतात, ज्या म्हणजे इंग्रजी माध्यमात शिक्षक असेल जिथे मोठमोठ्या प्रमाणात फी घेतल्या जातात, त्या ठिकाणी सुद्धा शिक्षकांचा एक वेगळा आदर, सत्कार, सन्मान असतो, कारण तो वेगळ्या अर्थाने असतो. त्याबरोबर पण एक मगाशी सांगितल्याप्रमाणे की शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्यात, राजकारण घुसतंय आणि त्यामुळं कदाचित शिक्षकांबद्दलच्या ज्या भावना आहेत, त्या जो आदर आहे, जो रिस्पेक्ट आहे तो थोडासा कमी होतोय. परंतु तरीही याही काळात इतर कोणत्याही शासकीय व्यवस्थेपेक्षा शिक्षकांना मिळणारा आदर, शिक्षकांचं काम हे आदर निश्चितच प्रेरणादायी असतं आणि समाजाला, शासनाला शिक्षकांवरती अजूनही विश्वास आहे म्हणून प्रत्येक काम शिक्षकांमार्फत करण्याचा प्रयत्न असतो. हे तितकंच करायचं. धन्यवाद. अगदी अगदी. शिक्षकांच्या अनेक वर्षाच्या मागणी आहेत की अशैक्षणिक कामे कमी करा, पण सरकारचा विश्वास आहे असं तुम्हाला वाटतं. रावसाहेबजी, तुम्हाला काय वाटतंय? रोखले सर. हा संदीपजी, नमस्कार. नमस्कार. काय भावना आहेत तुमच्या? आज सार्वमत वृत्तपत्रानं 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शिक्षक वर्गाला आणि तुमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना सातत्यानं दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावरती अत्यंत प्रभावीपणे आपलं मत
व्यक्त करण्याचं काम तुम्ही सातत्यानं करत असता आणि आज पाटील साहेबांनी या सर्व मंडळींना एकत्रित आणून शिक्षक दिनाच्या संदर्भात शिक्षक करत असणारे काम, समाजाचा शिक्षकांबद्दलचा असणारं मत या विषयावरती जी चर्चा घडवून आणली त्याबद्दल प्रथमतः सार्वमत वृत्तपत्राचे संपादक पाटील साहेब त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. आणि निश्चितपणानं प्राथमिक शिक्षण क्षेत्रात मी गेली 34 वर्षे आणि निवृत्तीनंतरचे 2 वर्ष हे 36 वर्षे या शिक्षण क्षेत्राशी अत्यंत प्रामाणिकपणे निगडीत राहिलो. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शिक्षकांची समाजाप्रती असणारी जी बांधिलकी आहे ती आपण जपली पाहिजे, विद्यार्थ्यांप्रती असणारी बांधिलकी जपली पाहिजे आणि निश्चितपणानं ते करण्याचं काम सर्वच प्राथमिक शिक्षक करत असतात. आणि मगाशी बोलताना कळमकर सरांनी सांगितलं की अगदी शिक्षकांच्यावर कुठलीही जबाबदारी सोपवली तरी ती अत्यंत प्रामाणिकपणे म्हणजे शासकीय यंत्रणेचा प्राथमिक शिक्षकांच्यावर असणारा जो विश्वास आहे की या यंत्रणेकडे दिलेलं एखादं काम जर दिलं तर ते निश्चितपणानं प्रभावीपणे प्रामाणिकपणे ही यंत्रणा पूर्ण करते. म्हणून कुठलंही काम आपल्याकडे जे दिलं जातं म्हणजे जनगणना असेल, मतदार याद्यांची नोंदणी असेल, निवडणुकीचं काम असेल आणि आता अचानकपणे आलेलं संकट, खरं तर 1.5 वर्षापासून कोविडचं जे संकट आपल्यावरती आलंय हे अत्यंत महाभयंकर संकट आहे. की आपल्याला पूर्वीच्या काळी आपल्याकडे जे संकट येऊ देवीचा पटकीचा आजार आला ते फक्त आपण ऐकत होतो, परंतु आता आपल्याला आपल्या कालावधीत सुद्धा अशा प्रकारचा एक आजार या पृथ्वीवरती आला. पूर्वी काही जे साथीचे आजार होते ते काही भागापुरते होते, परंतु हा कोविडचा आजार हा संपूर्ण जगाच्या पाठीवरती त्यांनी सर्व यंत्रणेला ग्रासलं आणि त्याच्यात आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या शासनानं दिल्या त्या निश्चितपणानं प्राथमिक शिक्षकांनी पूर्ण केलेल्या आहेत. समाजात काही घटक प्राथमिक शिक्षकाला चांगला म्हणतो, काही वाईट म्हणत असेल, परंतु चांगलं म्हणणाऱ्यांचं प्रमाण निश्चितपणानं जास्त आहे. कारण आपले ग्रामीण भागात काम करणारा जो शिक्षक आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण भागात अध्यापनाचं काम करत असतो. म्हणून थोडेफार लोक जरी आपल्याबद्दल टीकात्मक बोलत असतील, मध्ये मी सातत्यानं लोकांच्याकडनं येत होतं का प्राथमिक शिक्षक गेली 1.5 वर्षापासून घरी बसले, त्यांचं वेतन शासन देते. म्हणून आदरणीय शिक्षण मंत्री वर्षाताईंना शाळा सुरू करण्यासंदर्भात मी 3 महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं. त्यांनाही खूप समाधान वाटलं किंवा प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधी शाळा सुरू करण्यासाठी ते म्हणले आम्ही शाळा सुरू करतोय, पण तो 8 ते 12. मी त्यांना सांगितलं 1ली ते 12वी पर्यंत आणि सर्वच वर्ग चालू करा. हा आजार किती दिवस आहे आपण सांगू शकत नाही, परंतु याच्यातनं आपल्याला विद्यार्थ्यांना धाडसी बनवलं पाहिजे, स्वच्छतेचं महत्व त्यांना समजलं पाहिजे आणि या सगळ्यातनं आपल्या स्वतःचा बचाव करून आपण इतरांसाठी काही करता येईल का हेही विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याचं काम शिक्षकांच्या मार्फत निश्चितपणानं जाईल. म्हणून कालपासून पण आपण सगळ्या संघटना आता याच्यात आहे की शाळा सुरू झाल्या पाहिजे या मताशी ठाम आहेत. खरं तर आजचा विषय हा शिक्षक दिनाचा आहे. आपल्या देशामध्ये जे शिक्षक अत्यंत प्रभावीपणे चांगलं काम करतात अशांचा गौरव झाला पाहिजे आणि त्यांचा गौरव झाल्यानंतर त्यांची प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनी त्यांची प्रेरणा घेऊन काम करावं. आपल्यालाही तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तालुका स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत आपण शिक्षकांना पुरस्कार देत असतो. मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आमच्याकडे पानसरे गुरुजींना पहिला पुरस्कार मिळाला, दुसरा पुरस्कार राष्ट्रपतीचा गतू खिलारी गुरुजींना मिळाला. आणि मी ज्या वेळेला मराठी शाळेत शिकत असताना 72 ते 75च्या दरम्यान, 72ला तर समजा दुष्काळ होता, त्यावेळेला मी इयत्ता 7वीत होतो, परंतु मी हायस्कूलला गेलो आणि त्यावेळेला मला शिकवणारे जे भाद ठुबे गुरुजी होते त्यांना तो पुरस्कार मिळाला. खरं तर त्यावेळेस त्या पुरस्काराचं महत्व आम्हाला कळालं की जवळपासच्या 5-25 गावातली सर्व लोक आमच्या गावात आले, गुरुजींचा सत्कार केला, प्रत्येक गावात गुरुजींना बोलवलं. जे त्यावेळेला आम्हाला कळालं की राष्ट्रपती पुरस्काराचं महत्व किती आहे. खरं तर आता गेल्या 5-7 वर्षात सातत्यानं आपल्या जिल्ह्याला पुरस्कार मिळाला. ते 3 पुरस्कार सोडले तर आपल्या जिल्ह्याकडे राष्ट्रपती पुरस्कार सौसा गायकवाड गुरुजी असतील, आमचे गमावारी असतील, काकडे गुरुजी असतील, त्याच्यानंतर गुंड गुरुजी असतील, आता मागच्या वर्षी मिळाला ते नारायणन गुरुजी असतील, त्याच्या आधी अडसूळ गुरुजी असतील. खरं तर आता आपल्याकडे शिक्षकांचं चांगलं काम करण्याचं प्रमाण वाढलंय असं मला म्हणावं लागेल. कारण प्रतिवर्षी नगर जिल्ह्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळतोय. मग निश्चितपणानं आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे.
म्हणून आज म्हणजे शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण जी ही चर्चा घडवून आणली, परिसंवाद घडवला, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो. खरं तर मी आता निवृत्त झालोय. मला आज का बोलवलं मला माहिती नाही. मला वाटलं मला दुधाडे गुरुजींचा फोन आला, दुधाडे साहेबांचा सकाळी, का गुरुजी मी तुम्हाला एक लिंक टाकतो, संध्याकाळी 6 वाजता तुम्ही त्या लिंकला जॉईन व्हा. खरं ते या ऑनलाईन सभेमुळं आपल्या ज्या शिक्षक संघटनांच्या सभा असतील किंवा जे इतर वेबिनार आपण घेतो, त्यामुळे मोबाईलवर मला बोलण्याचा सराव झाला की 2-4 सभा घेता आल्या, नाही तर मोबाईलला फोन घेणं आणि बोलणं याच्यापेक्षा आपल्याला काही यातलं फार समजत नव्हतं. परंतु शाळा बंद झाल्यामुळे हे तंत्रज्ञान आपल्याला अवगत करण्याची संधी निश्चितपणानं मिळालेली आहे. आजच्या या परिसंवादाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला सर्वांना या ठिकाणी सामावून घेतलं चर्चेसाठी, म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. अगदीच बरोबर आहे. खरं तर शिक्षक कळमकर सर म्हणाले तसं शिक्षक खूप वेगानं बदलतो आहे, म्हणून व्यवस्था बदलत आहेत. लोखंडे सर असं म्हणाले की सुविधा आल्या की गुणवत्ता ढासळते, असाही त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला एका अर्थानं. हा जो बदल होतोय की एकेकाळी गावात राहणारा शिक्षक आता शहरात आलाय, त्याच्याकडे साधन सुविधा आल्यात, नाही म्हटलं तरी आर्थिक परिस्थिती उत्तम झाली आहे, पण तरी दृष्टिकोन समाजात बदलत नाही. हा भाग जरी आपण मान्य केला तरी हा जो बदल शिक्षकांमध्ये होतो आहे, या बदलाचा काही परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो आहेत का, याबद्दल नेमकी काय वाटतंय कळमकर सर? शिक्षक आणि शिक्षणामध्ये जे परिवर्तन झालंय त्याचा सकारात्मक परिणाम शिक्षणावर होतोय. कारण नवीन पिढी जी आहे ती तसंच जुन्या पिढीपेक्षा नवीन पिढी नेहमीच प्रभावी असते. त्या पद्धतीनं शिक्षकांची ही पिढी निश्चितच गुणवत्तेचा वेगळ्या अंगाने विचार करत असते. अध्यापनाचे नवे तंत्र यांनी आणलेले आहेत. जास्तीत जास्त ते कसं प्रभावी होईल याचा विचार केलेला आहे. फक्त व्यवस्था त्या पद्धतीनं बदलत नाही. ज्या पद्धतीनं शिक्षक बदललाय, त्याचे तंत्र बदलले, अध्यापनाचं व्यवस्था बदलत नाही. आमचं नागरिक शास्त्र अजून तेच आहे. म्हणजे राष्ट्रपती राजवट कधी लागते तर आम्ही नागरिक शास्त्रात पूर्वी शिकवायचो तेच आहे. पण आता राष्ट्रपती राजवट रात्री लागून पहाटे सुद्धा उठते. हे सध्याचं नागरिक शास्त्र आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पहाटे सुद्धा होतो. म्हणजे मुलांनी जर विचारलं गुरुजींना की पहाटे का होतो, तर त्याचं उत्तर शिक्षकाजवळ नाही आहे, कारण ते अभ्यासक्रमात नाही. पण बाहेरची व्यवस्था इतकी वेगानं बदलते आणि आपलं नागरिक शास्त्र मात्र अजून 100 वर्ष मागेच आहे. म्हणून शिक्षकामध्ये ज्या वेगानं परिवर्तन झालेलं आहे, अध्यापन तंत्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे, विद्यार्थ्यांची पिढी ज्या पद्धतीनं फार ऍक्टिव्ह झालेली आहे, नवीन ज्ञान त्यांना पाहिजे या सगळ्या ऑनलाईनच्या जगामध्ये, तितकं ज्ञान ही व्यवस्था द्यायला अपुरी पडते असं माझं मत आहे. म्हणून शिक्षकाला स्मार्ट होण्यासाठी त्यांनी संधी द्यावी. जास्तीत जास्त तो अध्यापन कसं करील, मला वाटतं मध्ये येऊच नाही. व्यवस्थेचं एवढंच काम आहे की ते जर विद्यार्थी आणि शिक्षकाच्या मध्ये जरी आले नाही तरी खूप प्रभावी गोष्टी होतील. पण मध्ये येणं एवढंच जर व्यवस्थेचं काम असेल तर त्याच्या अडचणी जास्त शिक्षक आणि शिक्षणापुढे सध्या आहेत असं मला वाटतं. अगदी लोखंडे सर, आता कळमकर सर जे म्हणाले की एकूण गुणवत्तेवर जो परिणाम होतोय, तुम्ही राज्यस्तरावरती काम करतायत, राज्यस्तरावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आपल्याला सांगतायत की एकूणच देशातली शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. मग तो नॅशनल अचिव्हमेंट टेस्टचा रिपोर्ट असेल किंवा स्टेट अचिव्हमेंट टेस्टचा रिपोर्ट असेल किंवा अगदी असरचा रिपोर्ट असेल, हे सर्व रिपोर्ट जेव्हा आपण बघतो आहोत तेव्हा हे सर्वच गुणवत्तेचा प्रश्न समाजातून प्रश्न म्हणून निर्माण केला जातो एकीकडे. म्हणून दुसरीकडे चर्चा होती शिक्षकांच्या पगाराची, शिक्षकांच्या सुविधांची, शिक्षकांना असलेल्या आर्थिक समृद्धीची, आणि त्याच वेळेस गुणवत्तेचा प्रश्न सुद्धा समोर येतो. तुम्ही या सर्व प्रश्नाकडे कसं बघता आणि यामागची कारण काय असावी असं तुम्हाला वाटतं? गुणवत्ता ढासळते हा जो म्हणजे ज्या पद्धतीने सर्वे घेतले जातात त्याच्यावरती त्या गुणवत्तेचा विषय अवलंबून असतो असं मला वाटतं. शिक्षकांची गुणवत्ता ढासळते का, तर आता कोविडच्या काळामध्ये जर विचार केला तर आपण शिक्षकांना ज्या पद्धतीने प्रशिक्षित केलंय ते कसं केलेलं आहे, डीएड, बीएड किंवा एमएड मध्ये, तर शिक्षकांच्या समोर विद्यार्थी बसवलेत, त्यांना तास घ्यायला लावलेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद याच्यावरती आपली अध्यापनाची कौशल्य हवी तशी चेंज करायला आपण त्यांना शिकवलेलं आहे. परंतु आता जर विचार केला तर कोविडच्या काळामध्ये ही कौशल्य शिक्षकांना कुणी शिकवली हो, हा विचार कुणी करत नाही. की आता समोर विद्यार्थी समोर दिसत नाहीये, मोबाईल सारख्या निर्जीव माध्यमापुढे बसायचंय आणि आपलं लेक्चर, आपला जो म्हणजे मोठ्या लेक्चर असेल, सुसंवाद असेल, विद्यार्थ्यांना शिकवायचंय, हा भाग आपण घ्यायचा आहे. आणि हे करण्याचं कौशल्य शिक्षकांना कुणी शिकवलं? मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कौशल्य कुणी शिकवलं? झूम मीट किंवा इतर गोष्टी पीपीटीज बनवणं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, या गोष्टी कुणी शिकवल्या?
गुणवत्ता ढासळते फक्त काही प्रश्नांच्या बाबतीत हे सत्य आहे की काही शिक्षकांच्या माध्यमातून ते येत नसेल, परंतु बहुतांश शिक्षक मला असं वाटतं की मी मगाशी ज्याप्रमाणे माझा हे आहे की शिक्षकासारखी प्रामाणिक यंत्रणा नाहीये. शिक्षक थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. किती वेगवेगळ्या पद्धतीची संकट येत आहेत तुम्ही विचार करा. आपण फक्त मानसशास्त्र मुलांचं बघतोय, मानसशास्त्र समाजाचं बघतोय, मानसशास्त्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं बघतोय, आपण उद्योजकांचं मानसशास्त्र बघतोय, व्यावसायिकांचं मानसशास्त्र विचार करतोय. आपण शिक्षकांच्या मानसशास्त्रांचा विचार केलाय? ज्या शिक्षकांना समोरच्या आपण काहीतरी शिकवावं, काहीतरी अध्यापनाचे तंत्र वापरावीत आणि समोरच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण स्वीकारून पुढे जावं, अशी सवय आहे ज्यांना मुलं अपेक्षित आहेत. म्हणजे आता संदीप सर, खरं सांगायला हरकत नाही, मी जेव्हा माझ्या तालुक्यामध्ये काम करतो, कोविडची परिस्थिती आहे, शासनाने शाळा अजून सुरू करायला सांगितलंय. कितीतरी आमचे शिक्षक असे आहेत की ते म्हणतात सर आम्हाला शाळा सुरू करायची, किंवा त्यांनी प्रत्यक्षात शाळा सुरूही केलेली आहे. मी स्पष्टपणे सांगतो, फक्त ते सामाजिक म्हणजे याच्या माध्यमातून नाही की दिसेल असं, एक वेळ उपस्थिती नाही, सही करणार नाहीत, 50% नाहीत ते 100% ते शिक्षक जातात, अशी शिक्षक सगळी यंत्रणा आहे. हे करत असताना सुद्धा ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर काही वेगवेगळ्या जे आपण पॅकेट्स म्हणूया, काही विशिष्ट ठिकाणी गुणवत्ता आढळते, काही विशिष्ट ठिकाणी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, काही विशिष्ट ठिकाणी लक्षात येत आहे की इथे गुणवत्ता आढळत नाही. त्याच्यामध्ये कारणही आता आपण जेव्हा सर्वेचा विचार करतो तो ओव्हरऑल येतो ना, ती आदिवासी बेल्ट मधले असतील, सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या मागं पडलेल्या वर्गांचे असेल, असं प्रत्येकाची जर वेगवेगळी आपण गुणवत्ता टेस्ट केली आणि मग त्याच्यावरती विचार केला तर खरी गुणवत्ता आपल्याला कळू शकेल. आणि मग त्या पद्धतीने आपण शिक्षकांना प्रशिक्षित केलंय का हो? म्हणजे बहुभाषिक मुलांना कसं शिकवायचं याच्या बाबत आपण त्यांना काही डीएड बीएड मध्ये काही अनुभव दिले गेलेत का? किंवा यामध्ये ही नवीन आलेली तंत्रज्ञान, जिथं आता तंत्रज्ञान पोहोचत नाहीये तिथं त्या ठिकाणी कसं पोहोचायचं किंवा त्यांना कसं शिकवायचं हे आपण शिक्षकांना प्रशिक्षित केले का? याचा विचार आपणही करायला पाहिजे. केवळ फक्त शिक्षक एवढं टार्गेट न करता त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे त्याचाही विचार केला पाहिजे. आणि ती गुणवत्ता का ढासळते, फक्त काही परीक्षांचे आउटपुट्स घेऊन त्याच्यावरती न जाता सामाजिकचा भाग असेल, सामाजिक परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणची बहुभाषिकताचा काय आहे, आर्थिक परिस्थिती पालकांची, या दृष्टीने विचार करून मग गुणवत्तेचा विचार करायला पाहिजे. कारण आपला महाराष्ट्र खूप मोठा आहे, विविधतेने नटलेला आहे, आणि मग त्यामध्ये ठराविक प्रश्नांच्या आधारे ठराविक काही घेऊन गुणवत्ता चेक करणं आणि त्याच्यावरती गुणवत्तेचं मूल्यमापन करणं हे थोडंसं बरोबर नाही असं मला वाटतं. अगदीच. म्हणजे एकूणच सर्वेक्षण जी होत आहेत त्या सर्वेक्षणासमोरची काही आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना पण सामोरं जाताना एकूण येणारा सर्वेक्षणाचा अहवाल हा महाराष्ट्रासाठी लागू करतो आणि त्यामुळे ती चिंतेची बाब सर्वच देशाला किंवा राज्याला वाटत असते. आणि तुम्ही अगदीच छान रीतीने हे सर्व सांगितलं. खरं तर माझा प्रश्न आहे की आपण सर्वजण आता ज्या पद्धतीने मान्य करतो की शिक्षक अत्यंत संवेदनशीलतेने काम करतायत ते कोणी नाकारणारच नाहीत. मुळात एकूण देशाची जडणघडण जी झाली आहे ती शिक्षकांच्या योगदानातून झाली, हे नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. पण तरी सुद्धा आता आपले जे चित्र दिसत आहेत नव्या तंत्रज्ञानाच्या सोबत वाहताना, नव्या व्यवस्थेसोबत जाताना, मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या अगोदरच्या वर्षामध्ये जवळपास 7.5 लाख मुलं शालाबाई झाल्या असल्याचं किंवा गळती झाल्या असल्याचं आता दिसत आहे. पंडित सर, ह्या गळतीकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे 7,36,000 मुलांची गळती झाल्याचा अहवाल आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अहवालामध्ये नमूद केलाय, किंवा 5 कोटी मुलांना लिहिता वाचता येत नाही असं एनईपी मध्ये म्हटलंय. तुम्ही या साऱ्या प्रश्नाकडे कसं बघता? हा, बरोबर आहे सर. आता लोखंडे सरांनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये जो सर्वे आता पुढे आलेला आहे, परंतु सर्वे येण्याच्या पूर्वी आम्ही जे या ठिकाणी काम केलेलं होतं पहा, म्हणजे कोरोना येण्याच्या अगोदर 31 साधारणतः मार्च 2020च्या अगोदर, की आम्ही सर्व माध्यमिक शिक्षक असो, प्राथमिक शिक्षक असो, आम्ही गळतीचं प्रमाण कसं कमी होईल या संदर्भामध्ये विशेषतः आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. आणि मग त्यावेळेस गळतीचं प्रमाण त्या ठिकाणी थोडं आटोक्यात आलेलं होतं. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये काही मराठी, इंग्रजी, विज्ञानासारखे विषय जे आहेत त्या संदर्भामध्ये आपण प्रशिक्षण घेतलेले होते आणि ती प्रशिक्षणात चांगली गती आलेली होती. परंतु मार्च 2020 पासून ही जी कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कसरत करावी लागणार आहे सर्व शिक्षकांना. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी राष्ट्रपती पुरस्कार मिळवला त्या काळामध्ये मी जिल्हा स्तरावरती काम करत होतो, राज्य स्तरावरती त्या ठिकाणी गळतीचं काम करत होतो. गळती तळागाळामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी गळतीचं प्रमाण कसं कमी होईल यासाठी आम्ही प्रशिक्षण दिलेली होती. अशाच प्रकारचं आता या ठिकाणी ऑनलाईन काम सुरू झालंय.
10%, 20%, 50% सुद्धा मुलं ऑनलाईनचं काम करू शकत नाहीत. ही फक्त व्यवस्था आहे, हे शिक्षण नाही. आणि यासाठी आता आपल्याला या ठिकाणी सर्व संघटनांनी मागणी केलेली आहे शाळा सुरू करा, परंतु ही शाळा सुरू करून मागच्यासारखं पुन्हा आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. काही विषयावरती जी गुणवत्ता ढासळली असं आपलं म्हटलं जातं आता, निश्चित त्यासाठी आम्ही या ठिकाणी विशेष प्रयत्न करू, शिक्षकांना प्रशिक्षित करू आणि शिक्षकांना प्रशिक्षण करून देऊन त्या ठिकाणी ही गळती थांबवण्याचा विशेष प्रयत्न या ठिकाणी करू. कारण आता हे खूप मोठा सगळ्यांना या कोरोनामुळे आपण 2-3 वर्ष मागे आलेलो आहोत. आणि मागे येण्याचं कारण असं आहे की आता आपण विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी समोर नसल्यामुळे, आता सांगितलं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी, समोर नसल्यामुळे या ठिकाणी आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणू इच्छित जरी असलो तरी त्या ठिकाणी एक अडथळा निर्माण झाल्यामुळे आणू शकत नाही. आणि म्हणून आता शाळा सुरू झाल्यानंतर हा बॅकलॉग निश्चित आमचे सर्व शिक्षक भरून काढतील याची मला निश्चित खात्री आहे. अगदीच बरोबर आहे. कळमकर सर, सरांनी आता जो मुद्दा उपस्थित केला की सर्व शिक्षक आपण गळतीसाठी गळती कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तुम्ही जो तुमच्या प्रतिपादनामध्ये एक भूमिका मांडली की शिक्षक आणि एकूण समाज याच्यामध्ये जे अंतर आहे ते वाढत चाललं आहे. या वाढत्या अंतरामुळे पण शैक्षणिक काही गुणवत्तेवर परिणाम होतोय असं काही दिसतंय का? मुळामध्ये आपण जे सर्वेक्षणाच्या बाबतीत बोलला त्यावरच माझा आक्षेप आहे. हे आसर किंवा प्रथमचं सर्वेक्षण नेमकं कधी होतं हे समजत नाही. त्याचे डायरेक्ट अहवालच प्रसिद्ध होतो. हे कुठल्या शाळेत गेले, किती मुलं तपासले, आणि 7वीला 70% मुलांना, 7वीच्या मुलांना गणिताच्या प्रक्रिया येत नाही असं अहवाल सांगतो. आणि तेच मुलं 10वीत गेले की मात्र 100% निकाल लागतो. म्हणजे जे बेसिक क्रिया आहेत त्या 7वी पर्यंत येत नव्हत्या, 10वीत मात्र 100% निकाल लागला. हा सगळा गोंधळाचा विषय आहे. म्हणजे त्या सर्वेक्षणावरच मुळात माझा आक्षेप आहे. परंतु उपाय ते जे सुचवतात, 70% मुलांना गणिताची प्रक्रिया येत नाही, याच्यावर तुम्ही काय उपाय सुचवता, तर ते उपाय प्रभावी नसतात. म्हणजे दोष दाखवणं हा त्या अहवालाचा जास्त कल आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यावरच्या पर्यायाचा विचार होत नाही. आणि खरोखर त्यांनी जर चांगले पर्याय सुचवले असते तर पुढच्या वर्षी ते प्रमाण कमी झालं असतं. ते होत नाही. विषय गळतीचा आहे. आपल्या समाजामध्ये अशी भावना आता दृढ झालेली आहे की शिक्षणाचा एकमेव उद्देश आहे ते नोकरी लागणे. आणि नोकऱ्याच नाही तर शिकायचं कशाला? माझा 7वीचा मुलगा शाळेत जातो, शाळेत जाऊन तो करणार तरी काय? त्यापेक्षा त्याला जर शेतात नेलं तर आपला एक 150-200 रुपयाचा गडी वाचेल. अशी ग्रामीण भागामध्ये भावना बळावत चाललेली आहे की याच मुलानं जर मजुरी केली तर मजुरीतून आजच तू आम्हाला 200 रुपये देतोय, तो शिकून आम्हाला काय देणार आहे? म्हणजे शिक्षणाचा अंतिम ध्येय जर नोकरीच आहे असं जर लोकांना वाटत असेल आणि नोकऱ्याच नाही तर शिकायचं कशा, हा जो प्रश्न आहे. म्हणजे कुठल्या शाळेत वाईट शिकवलं जातं म्हणून मुलं पळून जात नाहीत, पण त्याची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, पालकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला शासन असमर्थ ठरलेला आहे. की शिक्षणाचा मूळ उद्देश काय? की जीवनमान उंचावणं, आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटाला शिक्षणानं तो ठामपणे तोंड देऊ शकतो, हे सगळं मनातून गेलेलं आहे. शिक्षणाचा अंतिम ध्येय फक्त नोकरी आहे आणि नोकऱ्या तर नाहीत, मग शिकायचं कशा? दुसरा मुद्दा असा आहे की ज्या गळतीचा विषय आपण जो घेतला की सध्या कॉन्व्हेंटच्या शाळांची फी भरण्याची ताकद पालकांमध्ये नाही, मग ते सरकारी शाळेत आता याल. म्हणून सरकारी शाळा सुद्धा आम्ही म्हणायला लागलो की आमच्याकडे आता पट वाढायला लागला. ह्या पट वाढण्याचं कारण असं, म्हणजे जिल्हा परिषदेतून जो मुलगा जातो ते या शाळेत काही शिकवलं जात नाही म्हणून जात नाही, त्याची आर्थिक स्थिती उंचावते. म्हणजे त्याला 4थीच्या मुलाच्या पालकाला जर कांद्याला खूप भाव मिळाला तर तो सांगतो की आता माझ्या मुलाला मी 5वी मध्ये कॉन्व्हेंट मध्ये घालणार, तो मग लक्झरीत जाईल, तो टाय बेल्ट घालील आणि पुन्हा पुढच्या वर्षी कांदा कोसळला की पुन्हा तो जिल्हा परिषदेच्या शाळेत येतो, सरकारी शाळेत. म्हणजे हे गणित हे आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे, शाळेतील गुणवत्तेवर नाही. म्हणून जर गळती थांबवायची असेल, माझा एक आक्षेप असा आहे संदीपजी, तुम्हालाही अनुभव असेल की एखादा मोठा अधिकारी, समजा शिक्षणातलाच क्लासरूम अधिकारी जर एखाद्या हॉटेलमध्ये उतरला आणि सकाळी तो त्याला कुठं मुक्काम हलवायचा असेल तर खाली आल्यानंतर तो पाहतो की एक 4थी-5वीचा मुलगा त्याची गाडी पुसतोय. हे जर त्या अधिकाऱ्याला दिसलं तर तो काय नाही, त्याला एक 100ची नोट काढून दे. पण त्या अधिकाऱ्याला असं वाटत नाही की बाबा तू शाळा सोडून गाड्या का पुसतोस, तू कुठं जवळ कुठली शाळा आहे, चल मी त्या मुख्याध्यापकाला फोन करतो किंवा तुझ्या पालकाला फोन करतो तिथं घालण्याचा. म्हणजे मुलगा शाळेत यावं ही फक्त जबाबदारी शिक्षकाची आहे असं सर्वांचं मत झालेलं आहे. हे मत ज्यावेळेस समाजाचं होईल, या ग्रामीण भागातल्या आई वडिलांचं होईल, किंवा रस्त्यावरून एखादा फिरतोय मुलगा, त्याला एखादा पुढारी थांबून विचारेल
पुढारी तर त्याला विचारणारच नाही, कारण तो 18च्या पुढचा नाही. त्याला जर मताचा उपयोगच नसला तर तो मुलाला विचारणारच नाही. पण त्या पुढाऱ्यानं त्याला विचारावं, बाळ तू शाळेत का जात नाही, कुठल्या शाळेत आहे. हे ज्यावेळेस सगळा समाज, सगळे अधिकारी शिक्षकाबरोबर मनावर घेतील की मुलांनी शाळेत गेलंच पाहिजे, त्यावेळेस तो मुलगा शाळेत येईल. नाहीतर हे गळतीचं प्रमाण असंच राहील, असं माझं मत आहे. अगदी अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही आता खरं तर खूप महत्वाच्या विषयाला पण एका अर्थानं हात घातला की एकूण सर्व व्यवस्थेने बदललं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरीकडे शिक्षणाचा उद्देशच मुळात आता आपण नोकरी असं जर धरला असेल तर शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत नाही, तोपर्यंत गतीची समस्या मूलभूतपणानं आपल्या समोर राहणार आहे आणि हे वास्तव आहे. पण दुसरीकडे मला महत्वाचं असं दिसत आहे की राज्यामध्ये आता जिल्हा परिषदांच्या शाळा किंवा ज्या पद्धतीनं शासकीय शाळा बदलत आहेत आणि ज्या वेगानं बदलत आहेत, एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पट वाढतोय. आता तुम्ही कोरोनाचं उदाहरण दिलं की कोरोनामुळे परिस्थिती ढासळली की मग जिल्हा परिषद शाळेत पट वाढतोय. ही बाब जरी आपण गृहीत धरली तरी गेले 5-6 वर्षामध्ये राज्यातील मोठ्या प्रमाणावरती कॉन्व्हेंटची मुलं आर्थिक परिस्थिती असून सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये येत आहे, शासकीय शाळांमध्ये. हे बदलणारं चित्र खूप आशादायी वाटतंय. कशामुळे असा बदल जाणवतोय तुम्हाला? हे अगदी बरोबर आहे. आता या 2 वर्षाच्या काळात जरी कोरोनामुळे पट वाढत असला तरी इंग्रजी शाळेत गेल्यानंतर फक्त शाळेत इंग्रजी शिकवलं जातंय, घरात नाही. घरात तर सगळं मराठी बोललं जातंय आणि मग तो मुलगा धड इंग्रजी बोलत नाही, धड मराठी बोलत नाही आणि तो कुठंतरी लटकलेला असतो, याची जाणीव आता पालकांना व्हायला लागली. मराठी शाळेंनी कात टाकली त्याचं कारण खरं म्हणजे सांगितलं पाहिजे की आता इमारतीपासून गुणवत्तेपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये आता सुधारणा व्हायला लागली. शाळा रंगल्या, भिंतीवर अनेक चित्र आले आणि शिक्षक सुद्धा स्मार्ट झाला. त्यांना अध्यापनाचे नवीन तंत्र त्या ठिकाणी अवलंबायला सुरुवात केली आणि त्यातली त्यात आनंदाची गोष्ट अशी की हे मानलंच पाहिजे की आजचा शिक्षक स्वतःचे पैसे सुद्धा शाळेत घालू लागला आहे. म्हणजे तो प्रशासनावर आता अवलंबून नाही. एखादं सॉफ्टवेअर त्याला आणायचं असेल तर तो स्वतःच्या खर्चानं आणतो. एखादा टॅब द्यायचा असेल तर तो स्वतःच्या खर्चानं मुलांना ते दाखवतो की यामध्ये नेमकं काय. म्हणजे आजच्या शिक्षकाला मुलांनी ज्ञानी बनावं, आपला मुलगा स्मार्ट व्हावा, अशी जी भावना नवीन शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे, मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. त्यातली त्यात वाढलेलं वेतन सुद्धा, कारण पूर्वीच्या आमच्या शिक्षकांना वेतन नव्हतं, ते कुटुंब कसं बसं त्यात चालवायचे. पण आता खरोखर वेतनाच्या बाबतीत कुणीही हे करण्याचं कारण नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं वेतन शिक्षकांना मिळते. त्या वेतनातला काही अंश भाग शिक्षका मुलासाठी देतो, शाळेसाठी देतो, गावासाठी देतो आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊन शाळेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे, गुणवत्ता वाढली आहे आणि नवीन स्मार्ट शिक्षक हा मुलं स्मार्ट कसे होतील याच्यासाठी सर्वांगानं प्रयत्न करतोय, हे मात्र खरं आहे. सचिनजी, तुम्ही कसं बघतात या साऱ्या बदलाकडे? इंग्रजी माध्यमांची मुलं मराठी माध्यमांच्या शाळेत आणि विशेषतः शासकीय शाळेत, जिल्हा परिषद शाळेत येत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तुम्ही कसं बघता या साऱ्या बदलाकडे? मगाचा जो प्रश्न होता ते त्या बाजूकडून मी इकडे येतो की गुणवत्ता ढासळते आपण असं म्हणतो आणि एका बाजूला आपण हे पण म्हणतो की कॉन्व्हेंटची मुलं, इंग्लिश माध्यमाची मुलं मराठी शाळेकडे येत आहे. तर सुरुवातीच्या मुद्द्याकडे मी येतो पहिल्यांदा की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की कुठल्या क्षेत्राची गुणवत्ता ढासळली नाही असा कधी विचार होतो का? हाही मला फार मोठा प्रश्न. म्हणजे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय पुढारी असतील, या सगळ्यांचा विचार केला तर कुठल्या कुठल्या क्षेत्राची गुणवत्ता ढासळली? मग त्यांची ढासळली म्हणजे आपली ढासळायला पाहिजे अशातला भाग नाही, पण हा एक विचाराचा मुद्दा आहे. आता दुसरीकडे हा जो मुद्दा येतोय की वेगवेगळ्या शाळातली मुलं, इंग्रजी माध्यमातली मुलं आपल्याकडे येतात. पहिलं कारण आहे आर्थिक आहे, हे निश्चित आहे की आर्थिक मुलं तर आलीच आहेत, परंतु याबरोबर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षक हा सामाजिक परिवर्तनाचा अभिकर्ता आहे. शिक्षक समाज बदलू शकतो. शिक्षक वेगवेगळ्या आपली अशी काही बेट तयार झालेली आहेत की त्या ठिकाणी निश्चितपणे समाजाने जाणून दिलंय की आपल्या शाळा ज्या आहेत त्या आता गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. आपले शिक्षक आहेत तेच आता खरे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे शिक्षक आहेत. समाजाला हे जाणवायला लागले की सरकारी शाळेतला किंवा मराठी माध्यमातला शाळेतला शिक्षक हा कोण आहे, तर तो त्यावेळी 10वीला 12वीला पहिला आलेला त्या गावात असलेला आहे. डीएड मध्ये त्यांनी चांगले गुण मिळवलेत, निवड मंडळाची परीक्षा पास झाली, इंटरव्ह्यू पास झालाय आणि असा हा शिक्षक इकडे येतोय. ह्याबरोबर म्हणजे तो स्वतः गुणवान आहे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे कदाचित गुणवत्ता कमी जास्ती होत असली, त्याच्याबरोबर आता आपल्या शासनाने सुद्धा भौतिक सुविधांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आहे. सर्व शिक्षा अभियान सारखा मोठा कार्यक्रम चालू होता आणि आता समग्र शिक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं असलं किंवा
तर याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शाळांच्या भौतिक सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आधुनिक सुविधामध्ये कॉम्प्युटर असतील, टॅब असतील, हे शिक्षक हे देत आहेत. अजून एक परिणाम असं मला जाणवतो की CSRचा जो फंड आहे तो CSRचा फंड सुद्धा शिक्षक मिळवण्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांकडे जाऊन, मोठमोठ्या उद्योजकांकडे जाऊन, माझ्या तालुक्यातली परिस्थिती अशी की शिक्षक स्वतःहून अप्रोच होतात लोकांकडे आणि मोठ्या प्रमाणावरती टॅब आणणं, मोबाईल, आत्ताच्या काळामध्ये मुलांना मोबाईल उपलब्ध करून देणं, गावाच्या भिंतींवरती रंगरंगोटी करून घेणं, म्हणजे शाळेच्या बाहेर, आता मुलं बाहेर आहेत तरी सुद्धा शिक्षक प्रयत्न करतायत आणि त्याला समाज तो पाहतोय शिक्षकांची तळमळ की काय आहे, की कशा पद्धतीने हे मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ती तळमळ दिसते. 2000 सालापासून इंग्रजी आपल्याकडे सुरू झालंय, इंग्रजीचं आता व्यवस्थित ते रुजू लागलंय आणि इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिक्षक वर्गांमध्ये शिकवू लागलेत. त्यामुळेही आपल्याकडे सेमी इंग्लिशचे वर्ग काही ठिकाणी सुरू करतायत. तो चांगला का वाईट हा भाग वेगळा असेल तरी पण समाजाला ते आवडतंय, म्हणजे समाजाला ते भावतंय आणि त्याही मुळे कदाचित आपल्याकडं मुलं येत आहेत. शिक्षक वेगवेगळे स्वतःहून तंत्र बदलतायत, तांत्रिक हे करतायत. अगोदर छडी लागे छमछम विद्याही गमगम हा भाग आता बदललेला आहे. मुलांचा मेंदू कसा काम करतो याच्यावरती शिक्षकांनी अभ्यास चालू केलाय आणि मेंदूवर आधारित शिक्षण या असं दिसतंय की आपल्याकडे मुलं येत आहेत म्हणून. अगदीच, हे खूपच महत्वाचं आहे. पण एकीकडे लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढतोय, CSR फंड मोठ्या प्रमाणावरती मिळतो आहे. या सर्व आर्थिक लोकसहभाग जो मिळतो आहे, या सर्व सहभागामुळे शासनाचं बजेट शिक्षणावरचं हळूहळू कमी होत आहे असा एक आक्षेप नोंदवला जातो. पंडित सर, तुम्ही त्याकडे कसं बघता आहात? ह्या लोकसहभागाच्या प्रक्रियेत तुम्ही कसं बघता? लोकांचा सहभाग त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आता शिक्षकांना सुद्धा कोणताही या ठिकाणी शासनाचा पुरस्कार घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तो प्रश्न विचारला जातो की तुम्ही सहभाग किती घेतला बा शाळा सुधारण्यासाठी. आता कळमकर साहेबांनी सांगितलं की गाव पातळीवरती समित्या ज्या आहेत आणि आमच्या माध्यमिक स्तरावरती ज्या संस्था आहेत यांचा जास्त हस्तक्षेप या ठिकाणी शिक्षण क्षेत्रावरती जास्त झालेला दिसतो आणि त्याचा परिणाम त्या शिक्षकांच्या वरती होतो. त्याची टांगती तलावर असते, बा माझी बदली होईल का, मला या ठिकाणी संस्था काही अडचणीत आणील का, किंवा माझं गाव पातळी असणारे जे आमचे पदाधिकारी आहेत ते अडचणीत आणतील का, अशा प्रकारची भावना भीतीदायक शिक्षकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी झाल्यामुळे आता जो सरांना विषय काढला की त्याच्यामुळे सुद्धा गुणवत्तेच्या संदर्भामध्ये परिणाम होतो आणि म्हणून आमचा शिक्षक हा भयमुक्त, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं टेन्शन त्याच्याबद्दल जर नसेल आणि तो फक्त शिक्षणच त्या ठिकाणी देण्यासाठी समर्थ झाला, कोणत्या प्रकारचे बाह्य कामं त्या ठिकाणी दिली नाहीत तर निश्चित हे जे प्रॉब्लेम्स आता आपण सांगितले गेले, सर्वे आता जो सांगितला गेला त्या सर्वेमध्ये सुद्धा या ठिकाणी निश्चित घट होईल आणि मला खात्री आहे की आमचा शिक्षक अतिशय चांगला असं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करेल. अगदीच महत्वाचं आहे. खरं तर शिक्षकाची प्रतिमा उंचवण्यासाठी सर्वजणच प्रयत्न करतायत, शासन प्रयत्न करतायत, समाज प्रयत्न करतोय, शिक्षक संघटना प्रयत्न करतायत. पण रावसाहेबजी, असं लोक म्हणतात की शिक्षक संघटना जे राजकारण आहेत त्या राजकारणामुळे सुद्धा समाजामध्ये शिक्षकाची प्रतिमा मलिन होते. तुम्हाला काय वाटतंय? हे शिक्षक संघटनांच्या राजकारणामुळे समाजात प्रतिष्ठा शिक्षकांची कमी होते असं जे तुम्ही आता प्रश्न केला, निश्चितपणानं थोडंफार तथ्य त्याच्यात आहे. परंतु संघटनेत सुद्धा खूप चांगले लोक काम करतात, त्यांच्यामुळे शिक्षकांची प्रतिष्ठा वाढते असं मला वाटतं. अगदी थोडेफार प्रमाणात काही लोकांकडनं थोड्याफार चुका होत असतील, पण बहुतांशी शिक्षक हे शाळेवरती काम करून संघटनात्मक काम करतात आणि ते करत असताना शिक्षकांच्या प्रश्नांबरोबर आपण ज्या शाळेवरती काम करतो त्या शाळेवर दर्जा देण्याचं काम सुद्धा ही सगळी मंडळी करतात. मी आता आपल्या जिल्ह्यातले अनेक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी पाहतो, पूर्वींचे जे निवृत्त झाले ते पाहतो, आता काम करणारे खूप लोक असे आहेत का ती अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. परंतु एकदा लांडगा नाव पडलं, एखादी दुसरी चूक झालेली असेल तर ती सातत्यानं घेऊन जातात. कधीतरी वार्षिक सभेत एकदा कोणीतरी टोमॅटो फेकलं, एकदा कोणी अंड फेकलं, म्हणून त्याच्यावर सातत्यानं 50ही वर्ष तेच आपण लावून धरलं तर चालणार नाही. कारण त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारच्या सभा झाल्या, त्याच्यानंतर खूप चर्चा चांगल्या झाल्या, बँकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची बँक आहे, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पतसंस्था आहेत, काही बँका आहेत. याच्यामुळे थोडाफार समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परंतु संघटनात्मक काम करणारी जी खरी माणसं आहेत
ती निश्चितपणानं प्रामाणिकपणे शिक्षकांच्या आणि शाळांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटत असतात, हे असं मला म्हणायचंय. त्यामुळं सध्याची जी परिस्थिती आपण पाहतो, मी सातत्यानं मला वाटतं मी 2-4 दिवसात कुठं ना कुठं शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांपर्यंत जातो, पदाधिकाऱ्यांपर्यंत जातो. परंतु जे मधल्या काळात एक 8-10 वर्षापूर्वी आपल्याबद्दल बोललं जायचं, ते आता बोललं जात नाही. निश्चितपणानं प्राथमिक शिक्षकांबद्दल चांगलं बोललं जात आहे. आणि मग आता तुम्ही सांगितलं इंग्रजी माध्यमातली मुलं आपल्याकडे यायला लागली, हे आज कोरोनाच्या काळात येतात असं नाही. गेली 5 वर्षापासून आपण जर सातत्यानं आलेख पाहिला तर पहिल्या वर्षी 4-5 हजार विद्यार्थी आले, पुढच्या वर्षी 10-12 आले, त्याच्या पुढच्या वर्षी असंच आलेख वाढत गेला. याचं एकमेव कारण आहे का प्राथमिक शिक्षकांनी एक जाणून घेतलं की आपल्याला इतर खाजगी क्षेत्राशी तुलना करताना आपण सुद्धा बदललं पाहिजे आणि आपण तिथे जे मिळतं त्याच्यापेक्षा काकणभर जास्त देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याकडं गुणवत्ता तर दिलीच जाते संदीपजी, परंतु आपण संस्कार निश्चितपणानं विद्यार्थ्यांना देतो. पालकांना बरोबर घेऊन संस्कार देण्याचं काम आपल्याकडे प्राथमिक शाळेमध्ये दिलं जातं. मग अशी विषय निघाला, आम्ही नोकरीला लागलो त्यावेळेला जीवन शिक्षण मंदिर असं शाळेचं नाव होतं, त्याच्यावर 4-5 वर्षानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाल्या. खरं तर जीवन बदलणारं मंदिर, जीवनाला आकार देणारं मंदिर असं त्या शाळेचं जे नामकरण होतं ते निश्चितपणानं योग्य होतं. आणि आजचं शिक्षकांबद्दल समाजामध्ये जो विषय चाललाय तो खरोखर अत्यंत चांगलं बोललं जातं. थोड्याफार फरकाने कुठलाही समाज मगाशी पाहिला त्यांनी सांगितलं फक्त बस शिक्षकांकडेच आपल्याला बदल अपेक्षित आहे का, गुणवत्ता अपेक्षित आहे का. आपण जर मी नोकरीला लागलो त्यावेळेसचे राजकीय पुढारी, त्यावेळेसचे अधिकारी आणि त्यावेळेसचा शिक्षक हे तिन्ही पाहिले तर त्यांच्यात जे असं पुढाऱ्यांच्या मध्ये सुसंस्कृतपणा प्रचंड होता, अधिकारी त्याच पद्धतीचे होते, शिक्षकही तसेच होते. आणि थोडाफार आता हा काळ बदलत चालला, मग सगळ्यांबरोबर बदलत असताना शिक्षकांमध्ये थोडाफार बदल झाला, त्यात काय वावगं नाही. खरं तर शिक्षकांनी बदललंच नाही पाहिजे, त्यांनी सातत्यानं चांगलंच वागलं पाहिजे ही समाजाची अपेक्षा आहे. आपल्याकडे समाजात अनेक घटक आहेत, जे नोकरी करणारे पोलीस असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अन्य विभागात काम करणाऱ्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाकडे वेगळा आहे. जर रस्त्यानं चालला इतर विभागातल्या कुठल्याही माणसाने बिडी सिगारेट ओढायचा प्रयत्न केला कोणाचं लक्ष जात नाही, परंतु प्राथमिक शिक्षक जर एखादा दुसरा रस्त्यानं बिडी ओढत असेल तर समाजातला जो बिडी ओढतोय तो म्हणणार पाहिलं करावं गुरुजी किंवा सर सिगरेट ओढतात. म्हणजे हा भाग आहे. म्हणून आपल्याला ही सगळी बंधनं आपल्यावर आहेत. त्याचं एकमेव कारण आपण समाजाला दिशा देणारा घटक आहोत. म्हणून आपण ही पथ्य पाळायची. समाजाला वाटतं की आम्ही काही करू, पण गुरुजींनी आणि सरांनी हे बाकी सगळे पथ्य त्यांनी पाळले पाहिजेत आणि आपणही त्या पथ्याकडे निश्चितपणानं पाहून चांगलं वागण्याचा प्रयत्न आपल्याकडनं म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांकडनं झाला पाहिजे. कारण आपल्या समोर असणारा विद्यार्थी हा अनुकरण प्रिय आहे, तो सातत्यानं म्हणजे आपलं पाहून शिकत असतो. म्हणजे मी एक पाहतो, माझ्याकडे ज्या वेळेला आदिवासी भागातली विद्यार्थी इथं शिकायला येत होते, मला गंध लावायची सवय लहानपणापासून. एखाद्या दिवशी जर गंध माझ्या डोक्याला नसला तर गुरुजी आज गंध का नाही लावला. नवीन शर्ट घातला तरी आज तुम्ही नवीन शर्ट घातला का. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळी मुलं आपल्याकडे पाहून अनुकरण करत असतात. म्हणून समाजाची जी भावना आहे गुरुजींनी शिक्षकांनी चांगलं वागावं तर निश्चितपणाने ती रास्त येईल. तसा करण्याचा प्रयत्न शिक्षकांकडनं झाला पाहिजे. 100% चांगलंच वागले पाहिजेत असं मी म्हणणार नाही, परंतु वागण्याचा प्रयत्न आपल्याकडनं व्हावा ही अपेक्षा निश्चितपणानं आहे. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असतो. शिक्षकाच्या उंची एवढीच कोणत्याही राष्ट्राची उंची असते. शिक्षक ज्या दिशेने जाणार आहे त्या दिशेने समाज जाणार असतो. उद्याच्या लोकशाहीचं भविष्य सुद्धा आपल्या वर्गात असतं. त्या अर्थानं शिक्षकाकडे मोठी जबाबदारी आहे आणि त्याबद्दल तुम्ही बोलात. खरं तर शिक्षकांच्या उंच्या खूप अलीकडे वाढतायत आणि हे समाजासाठी अत्यंत कौतुकास्पद आहे. म्हणजे आपल्याकडे असलेले संजय कळमकरांसारखे साहित्यिक माणसं आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत असे खूप माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. त्यामुळे या सर्वच माणसांची दखल समाजानं त्यांच्या उंचीची दखल घ्यायला हवी. कळमकर सर, तुम्ही या सर्व बदलणारे जे शिक्षकांच्या उंची आहेत एका अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रात जे शिक्षक काम करतायत आणि त्या क्षेत्रात ते नाव मिळवत आहेत त्या सर्व बदलाकडे तुम्ही आता कसं बघता? संदीपजी अगदी बरोबर आहे की आता तुम्ही स्वतः असल्यामुळे तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकत नाही, परंतु एक शिक्षक असून सुद्धा शिक्षणातले बारकावे दुर्गोच्चार करणारे शिक्षण तज्ञ तुम्ही आहात. अनेक साहित्यिक आहेत आणि माझं तर असं मत आहे की आता प्राध्यापकांनी लिहिणंच बंद केलंय, आता प्राथमिक शिक्षकच लिहितात. आता त्यांनी लिहिणं का बंद केलंय हा वेगळा चर्चेचा विषय आहे. परंतु प्राथमिक शिक्षकांमधून फक्त साहित्यिकच नाही तर वेगवेगळे कलावंत जे निर्माण होत आहेत त्याचं कारण या बदललेल्या जगामध्ये आविष्कार करण्याची संधी त्यांना मिळते. युट्यूब सारखं जागतिक व्यासपीठ आहे ते त्यांना मिळतंय.
प्रत्येक शिक्षक हा अभिनेता असतो वर्गामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये, परंतु अनेक शिक्षक अभिनय सुंदर करतात, त्याला आता वेगळं रूप, त्याला उंची देण्याचं काम इतर शिक्षक करतात. हे मात्र खरं आहे की आमच्यातील हा शिक्षक आहे की अभिमानास्पद गोष्ट निश्चितपणे वाटते. एवढंच नाही, जसं रोकले सरांनी सांगितलं की त्यांच्या अगदी गंधाकडे मुलांचं लक्ष होतं, आजही ती परिस्थिती आहे की आपला लेख एखाद्या वृत्तपत्रात जर आला, समजा सारोमत मध्ये जर आला, तर वर्गामध्ये 6वी 7वीचे मुलं ते कात्रण आणून दाखवतात की गुरुजी तुमचा लेख आता आलेला आहे. आता गुरुजी म्हणत नाही, सर म्हणतायत. हा एक झालेलं परिवर्तनच आहे. ते काही शिक्षकांनी केलेलं नाही, परंतु हे पण परिवर्तन आहे की तुमचा लेख आला म्हणजे साहित्याची जाणीव मुलांमध्ये आली. आपण जे म्हणतो की पूर्वी कविता शिकवताना शिक्षक त्यातल्या भावना मांडायचा, आता स्वतःच्या कविता शिकवणारे शिक्षक आहेत की त्यांचीच कविता अभ्यासक्रमामध्ये आहे. मला याचा आनंद आहे की मी जरी प्राथमिक शिक्षक असलो तरी माझी एक कथा FYBA ला पुणे विद्यापीठाला आहे. अनेक प्राध्यापक मित्र आमचे सांगतात की आम्ही ते शिकवतो. मला वाटतं हे यश फक्त माझं नाही, हे सर्व प्राथमिक शिक्षकांचं आहे की आपण प्राथमिक विभागाकडे जरी असलो तरी प्राथमिक आपली बुद्धी प्राथमिक नाही आहे. आता खूप जण असं म्हणतात की साहित्याकडे जर पाहिलं तर काय नाही, प्राथमिक शिक्षक ते आहे, परंतु मला हे अभिमानानं सांगावं असं वाटतं की वि.स. खांडेकरांसारखे प्राथमिक शिक्षक जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत तेव्हापासूनची ताकद शिक्षकांमध्ये आहे. ते प्राथमिक असो नाही तर प्राध्यापक असो, परंतु या वाढलेल्या उंचीचा निश्चितपणे आदर, या शिक्षकांच्या वाढलेल्या उंचीची दखल व्यवस्थाही घेते, समाजही घेतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं हीच प्रतिभा जी शिक्षकांमध्ये, नवीन शिक्षकांमध्ये आहे, ती प्रतिभा लहानपणीच जर मुलांमध्ये संक्रमित झाली तर त्यातून सुद्धा अनेक चांगले साहित्यिक ग्रामीण भागातून निर्माण होतील, अनेक चांगले कवी निर्माण होतील आणि त्याचा फायदा मुलांसाठी शिक्षकांच्या उंचीचा होईल याची मला खात्री आहे, ते मी अनुभवतोय. अगदीच आहे. खरं तर मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय सर्वांच्याच. सर्वपल्ली राधाकृष्णन सारख्या एका शिक्षकानं राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणं, भारत हा एक चमत्काराचा देश आहे आणि हा चमत्काराचा देश म्हणून सर्व जग त्याकडे बघत होतं. अशा वेळी भारतीय तत्वज्ञानाची खोली आणि उंची जगाच्या व्यासपीठावर मांडण्याचं काम विद्यापीठाच्या द्वारे तत्वज्ञानाच्या जोरावरती राधाकृष्ण यांनी केलं आणि आमचा देश किती समृद्ध आणि मोठा आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. असा प्रवास करणारे शिक्षक एकीकडे आपल्याला पाहायला मिळतात, दुसरीकडे साने गुरुजींसारखे अत्यंत संवेदनशील शिक्षक आपण बघतो. रात्र जागरण करणं आणि सकाळी उठून मुलांचा अभ्यास घेणं असेल किंवा मुलांसोबत ते जगणं असेल, हे सर्व आपण जेव्हा अवतीभोवती बघतो, किंबहुना समाजाचं नेतृत्व करण्याचं काम सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक शिक्षकांनी केलं. हा सारा इतिहास आहे. वर्तमान थोडंसं अंधुक होत आहे, वर्तमानामध्ये थोडासा प्रकाश कमी होतो आहे, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा उद्याचं जगाचं नेतृत्व शिक्षकांनी करायचं ठरवलं तर जगात परिवर्तन घडून येईल. भारताची उंची आणखी उंचावलेली आपल्याला पाहायला मिळेल. कलाम सुद्धा असं म्हणाले होते, शिक्षक हा एका उंचीवर असतो, त्याची उंची जितकी असेल तितकीच उंची समाजाची असते. मला असं वाटतं की समाजात शिक्षकांची उंची वाढवण्यासाठी आणखी काय वेगळ्या प्रयत्नाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? समाजामध्ये शिक्षकांची उंची जर वाढवायची असेल तर मला वाटतं समाजाने, समाजातील राजकारण्यांनी, ज्यांचा शिक्षकांशी जवळून संबंध असतो व्यवस्थेमुळे, त्यांनी शिक्षकाला त्या शिक्षकी पेशात तो कसा सुरक्षित राहील आणि त्याला पूर्ण व्यक्त होण्याची संधी कशी मिळेल याचा विचार केला पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा आपल्यामध्ये जी प्रज्ञा आहे, आपल्यामध्ये जी प्रतिभा आहे, ठीक आहे, समोर लहान मुलं आहे. आता आपण पाहतो की अनेक शिक्षक असे आहेत, म्हणजे तुम्हाला जाता जाता गंमत सांगतो की आमचे काही तरुण शिक्षक असे सांगतात की आम्हाला आडबाजूची शाळा द्या, जिथं कुणी घेणार नाही अशी शाळा द्या. कौतुक वाटतं की अरे हा तरुण मुलगा आडबाजूची शाळा मागतोय, पण त्याचं कारण असं असतं की तिथं जाऊन त्याला कुणी अधिकारी येऊ नये, मुलं खूप कमी असावेत, मग मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करता येईल, त्या स्पर्धा परीक्षेतून मला तहसीलदार होता येईल, कलेक्टर होता येईल. ठीक आहे, ही स्वतःची उंची त्यानं वाढवावी, पण आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुलं स्पर्धा परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील, त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी कशी लागेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे अनेक परिवर्तनीय गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत, परंतु त्या घडत आहेत. मग शिक्षकाने आपल्या प्रज्ञेचा उपयोग, आपल्या प्रतिभेचा उपयोग फक्त कारण ते हेच विद्यार्थी उद्या गावामध्ये जे भावी नागरिक होणार आहेत, ग्रामस्थ होणार आहेत, ते जर त्या शिक्षकाच्या शिकवण्यामुळे जर सुजाण होणार असतील तर एक समाज वेगळ्या पद्धतीनं घडतो. म्हणून समाज कितीही बदलला तरी शिक्षकानं आपल्या अध्यापनाचं व्रत सोडू नये. आपल्या हातामध्ये जी पिढी आहे त्याला इतक्या उंचीवर न्यावं. ठीक आहे,
चौथीच्या पुस्तकामध्ये अण्णासाहेब हजारेंचा उल्लेख नाही, महात्मा गांधीजींचा असेल, वल्लभभाई पटेलांचा असेल, पण याचा अर्थ शिक्षकांना अण्णांविषयी माहितीच देऊ नये असं नाही. त्यांनी अण्णाविषयी बोलावं, विद्यार्थ्यांपुढे बोलावं. निदान नगर जिल्ह्यात आपलं ते भूषण आहे त्यांच्याविषयी बोलावं, माहितीच्या अधिकारावर बोलावं. मला वाटतं आता शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन त्याच्या जाणीवा विद्यार्थ्याच्या मध्ये संक्रमित केल्या पाहिजे, की लाच म्हणजे काय, भ्रष्टाचार म्हणजे काय. ठीक आहे, हे अभ्यासक्रमात नसेल, पण त्याची जाणीव मुलांमध्ये त्यानं जर रुजवली तर खरा सुजाण नागरिक होऊ शकतो. आणि मला वाटतं शिक्षकांना समाजाला पुढे घेऊन जाणं हेच यामध्ये अपेक्षित आहे. अगदीच आहे. म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेर जाणं ही आता खूप महत्वाची गोष्ट झाली आहे, कारण जग मोठ्या वेगानं आता त्या सीमा ज्या आहेत त्या गळून पडतायत, आणि अशा वेळेस आपण जगाच्या सोबत राहायचं असेल तर हे सर्व अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन करावं लागेल. लोखंडे सर, तुम्हाला काय वाटतं, शिक्षकांची उंची वाढवण्यासाठी आणखी काय प्रयत्न करण्याची गरज आहे? शिक्षकांची उंची वाढवण्यासाठी जसं बाकीच्या गोष्टींनी प्रयत्न करायला पाहिजे, तशी स्वतः शिक्षकांनी पण उंची वाढवण्यासाठी आपण स्वतःहून वाढवली गेली पाहिजे. म्हणजे वेगवेगळे जे बदल आहेत, आपण जेव्हा एखादा शिक्षक आंतरराष्ट्रीय स्तरावरती रणजितसिंह डिसले सारखा शिक्षक आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघतो, ती काही बेट आहेत, काही ठराविक शिक्षक आहेत. काही ठराविक शिक्षक खूप चांगलं काम करतात आणि आमचं शिक्षण चांगलं चालू आहे असंही भाग होतो. त्या पद्धतीनं हे झालं एक टेक्निकलचा पार्ट, तांत्रिक ज्ञानाबाबत. त्याबरोबर आपल्याला ज्या कारणामुळं वेतन मिळतंय, आपण ज्या कारणामुळं सुशिक्षित झालेलो आहोत, किंवा आपण आपलं कुटुंब स्थिर स्थावर झालेलं आहे, आपण आता 4 चाकी गाडीतून फिरू लागलेलो आहोत, याचं कारण ही मुलं आहेत. ही जी भावना आहे ती बरेच शिक्षक ठेवतात, परंतु सगळ्याच शिक्षकांनी ती ठेवायला पाहिजे. ज्या ठिकाणी शिक्षक ठेवतात ते त्या ठिकाणी त्यांना रिस्पेक्ट मिळतो. दुसरा भाग आहे की शासनाने, समाजाने शिक्षण ही एक वेगळी बाब आहे असं नीट लक्षात घेतलं पाहिजे, की शिक्षणामुळे समाज बदलणार आहे हा भाग लक्षात घेतला पाहिजे. आणि हा शिक्षणामुळे जर बदलणार असेल तर त्यातला जो परिवर्तनाचा पार्ट आहे, जो परिवर्तन करू इच्छितो शिक्षक आहे, आणि त्याच्याकडं केवळ त्याला वेतन मिळतंय, त्याला सुट्ट्या मिळतायत, त्याला काम नाहीये असं कुठेतरी टोचणी न देता, तुम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये, मी सरळ म्हणतो, आपल्या सगळ्यांना ग्रामीण भागाचा अनुभव आहे, जेव्हा तलाठ्याकडे जातात मनसड हीच ती कोणत्या लेवलनी बोलतात, जेव्हा ग्रामसेवकांकडे जातात तेव्हा ती कोणत्या बाजूने बघतात, जेव्हा हवालदारांकडे किंवा PSI समोर जातात तेव्हा कोणत्या बाजूने बघतात, आणि तोच व्यक्ती जेव्हा शाळेमध्ये येतो त्यावेळी त्याची भावना का वेगळी होते, याचा विचार समाजाने केला पाहिजे. की अरे म्हणजे पहिल्यांदा गावामधली शाळा जितकी सुंदर असायची, म्हणजे मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करायचो 24 वर्षापूर्वी, तेव्हा आमच्या शाळेवरून आमचं गाव ओळखलं जावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा असायची. आता तसं नाहीये. आता माझ्या बंगल्यावरून व्यवस्था ओळखली जावं असं कुठेतरी, आमच्या मंदिरावरून ओळखलं जावं असं कुठेतरी होतंय. थोडक्यात समाजाने सुद्धा शिक्षकाची उंची वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकांनी स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करायला पाहिजे. तिसरा भाग आहे शासनाचा, शिक्षण यंत्रणेचा. किती शिक्षण हा ग्रामविकासचा कर्मचारी म्हणून पाहायला जातो, आणि मग जी सगळी ग्रामविकासची कामं असतात ती शिक्षकांकडे माती मारली जातात. की ती न करता की आपण शिक्षणाचीच कामं, शिकवण्याचं आणि शाळेच्या संदर्भातलीच कामं शिक्षकांनी करायला पाहिजे. त्याला ग्रामविकास पासून थोडासा बाजूला लागला. चौथा भाग मी जातो अधिकारी वर्गाचा. अलीकडे काय लागलंय की अधिकारी वर्ग हा तपासणी अधिकारी म्हणून जात नाहीये, शिक्षकांच्या तो सहयोगी म्हणून जातोय. त्यामुळं फारशा चुका दाखवणं, फारशे नेमकं मर्मावरती बोट ठेवणं, नेमकेपणाने त्यांना पुढे आणणं, या गोष्टी घडत नाहीयेत. जिथं उणीव आहे, तिथं त्रुटी आहे, तिथं अधिकाऱ्यांनी व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे. या पद्धतीने 4-5 माध्यमातून भाग घेतला पाहिजे. म्हणजे एक भाग शिक्षकांनी स्वतः केलं पाहिजे, दुसरा भाग सामाजिक यंत्रणांनी त्याच्यावर केला पाहिजे, अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. अशा पद्धतीने सर्व बाजूनी काम झालं तर शिक्षकांची निश्चितच जो मान आहे, प्रतिष्ठा आहे, गुणवत्ता आहे, याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. पंडित सर, तुम्ही कसं बघता, काय करायला हवं आणखी आपण? बरोबर आहे सरांनी सांगितलेलं. आता या ठिकाणी आपणच सांगितलं संदीपजी की राधाकृष्णनच्या राष्ट्रपती पदापर्यंत जी आपण त्यांची स्थिती होती ती आपण या ठिकाणी सांगितली, किंवा आपले कलाम साहेब असतील राष्ट्रपती कसे झाले हे आपण या ठिकाणी सांगितलं. मुळातच शिक्षण क्षेत्रामध्ये
चौकटीत काम करण्याची जी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे. पूर्वीचं शिक्षण आपलं गुरुकुल होतं आणि म्हणून शिक्षकांच्या प्रती खूप आदर होता, त्या गुरुच्या प्रती खूप आदर असायचा. त्याचं कारण काय होतं की त्या ठिकाणी विद्यार्थी हे या ठिकाणी गुरुकुलमध्ये यायचे, शिक्षक त्या ठिकाणी शिकवत राहायचे आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा शिक्षकाच्या प्रती अतिशय आदरणीय होता. आता काय झालं की अनेक शिक्षण आयोग आले, त्याच्यामध्ये चौकटी आल्या, त्या चौकटीमध्ये शिकवलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक आराखडे त्या ठिकाणी निर्माण केले. आणि आता सरांनं सांगितलं या चौकटी जर मोडून आपण जर या ठिकाणी आपलं काम केलं तरच या ठिकाणी शिक्षकाची उंची वाढेल. समाज आपल्याकडे जो बघतोय की फक्त पगार आपण शिक्षक घेतोय, ग्राम या ठिकाणी असणारा शासनाचा जो भाग आहे त्या दृष्टिकोनातून आपण बघतोय, या दृष्टिकोनातनं न बघता आपल्याला निश्चित खात्री होईल की आपण सर्व चौकटीच्या बाहेर जर आपण काम या ठिकाणी येऊन केलं तर आपण शिक्षणामध्ये, आता मी 2 मासिकं चालतो पहा, 2 मासिकांमध्ये काम करत असताना राज्य स्तरावरती माझं एक मासिक आहे एज्युकेशन जनरल मुख्याध्यापक संघाचं, आणि स्वतःचं ज्ञानकलशक आहे, त्याच्यामधनं मी मांडत असताना निश्चित आपण ज्या भावना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत ती मी सातत्याने मांडत आलेलो आहे. आता कळमकर साहेबांचं मी लेखन नेहमी वाचत असतो, त्यांच्या लेखनाचा नेहमी या ठिकाणी संदर्भ देत असतो. आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आपले जे शैक्षणिक लेख येतात त्याचं मी या ठिकाणी अवलोकन करत असतो. आणि मग हे सगळं शिक्षकापर्यंत जर आपण त्या ठिकाणी पोहोचवलं आणि आपण जास्तीत जास्त त्या चौकटीमध्ये काम न करता आपण शिक्षकांच्या या ठिकाणी भावना बदलून, शिक्षकाची काम करण्याची पद्धत त्या ठिकाणी बदलून आपण जर त्या ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिलं तर निश्चित शिक्षकाची सुद्धा उंची या ठिकाणी वाढेल आणि समाज सुद्धा शिक्षकाकडे बघताना त्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी निश्चित बदलेल. म्हणजे असं आता सरांना सांगितलं, लोखंडे सरांना, ग्रामसेवकाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, पोलिसाकडे गेल्यानंतर आपण तोच माणूस कसा या ठिकाणी असतो. निश्चित शिक्षकांनी जर आपलं या ठिकाणी काम कर्तव्य जर चांगलं बजावलं, निश्चित मला माहिती आहे की शिक्षकाच्या नावानं शाळा या ठिकाणी ओळखल्या जातात, मुख्याध्यापकाच्या नावाने काही शाळा ओळखल्या जातात. तसं जर आपण चांगलं आदर्श काम केलं तर निश्चित शिक्षकाच्या या मुख्याध्यापकाच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी शाळा ओळखली जाते. आजही आपण चांगलं काम करणारे लोक आहोत आणि म्हणून आता आज सुद्धा आपल्याला काही मुख्याध्यापकाच्या नावाने शाळा ओळखतात, काही शिक्षकाच्या नावाने त्या ठिकाणी शाळा ओळखल्या जातात. आज या ठिकाणी आपण असं जर काम केलं निश्चित आपली या ठिकाणी शिक्षकाची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. रोखले सर, काय भावना आहे तुमच्या आता? आपण शिक्षकांची उंची वाढवण्यासाठी आणखी काय प्रयत्न करण्याची गरज आहे? शिक्षकांची उंची वाढवण्यासाठी खरं तर समाजाचं फार मोठं वाटा आहे. जे विद्यार्थी आपल्याकडे शिकतात त्या विद्यार्थ्यांसमोर पालकांनी निश्चितपणानं शिक्षकांबद्दल आदरानं बोललं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा भाग. विद्यार्थी ज्यावेळेस शाळेकडे निघतो आणि त्याला विचारतो, पालक त्याला सांगतो, हे आज कोण मास्तर रे तुला शिकवायला, कोणत्या मास्तर नव्हता शाळेत, ही जी भावना आहे शिक्षकाबद्दल तिथूनच आपली उंची वाढवण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं शिक्षकांबद्दल पालकांच्यात आदराची भावना असली पाहिजे. आता गुरुकुलाचा विषय त्यांनी काढला. पूर्वीच्या काळी राजे लोक स्वतः आपल्या महालामध्ये गुरुजींना आणून शिक्षण देऊ शकत होते मुलांना आपल्या, परंतु त्यांनी ते पाहिलं नाही. सर्वसामान्यांची मुलं गुरुकुलात शिकतात, तिथं वय वर्ष 18 पर्यंत गुरुकुलामध्ये राजा मुलांना तिथं ठेवत होता, कधीतरी भेटायला जात होते. आज आपलं असं आहे, नवोदयमध्ये मुलं आपण घालतो इथं आणून, खरं तर गुणवान विद्यार्थी आहे, पण प्रत्येक आठवड्याला पालक गाडी घेऊन त्याला भेटायला येतात. त्या काळात वर्षातनं एखाद्या वेळेला पालक मुलांकडे जात होते. म्हणजे शिक्षकांच्यावरती असणारा जो विश्वास होता तो प्रचंड होता, कारण वर्ष विद्यार्थी आणि त्याच्या पालकांची भेट होत नव्हती. की आपण आता वाचतोय, खरं तर आपल्या काळात गुरुकुल नव्हतं, परंतु पूर्वीच्या काळी जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शिक्षणाची जी पद्धत होती ती आपण अभ्यासलेली आहे. म्हणून निश्चितपणानं शिक्षकांच्यावरती विश्वास हा सगळ्यात महत्वाचा. कारण सर्वात जास्त विश्वास, आता आपली मुलं आपण शिकवतो संदीप सर, आपली मुलं शाळेत पाठवतो, त्याला जो शिकवणारा शिक्षक आहे तो जे सांगेल तेच मुलगा करतो. आपण किती सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्या सरांनी माझ्या बाईंनी सांगितलं की असंच आहे. आता माझी नात समजा एक क्लास चालू आहे, तिचा पहिलीला आहे, आपण काही सांगायला गेलो ऐकत नाही, माझ्या मॅडम आता मला शिकवतात, ते सांगतील तेच मी करणार. जे शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांचा जो विश्वास आहे तो वृद्धिंगत होण्यासाठी शिक्षकांनी आपल्यामध्ये बदल घडवणं निश्चितपणानं गरजेचं. आपल्या शाळेत शिकणारा मुलगा
हा आपल्यावरती 100% विश्वास टाकतो आणि त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची दक्षता संबंधित शिक्षकांनी घेतली पाहिजे, सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं. अगदीच बरोबर आहे. खरं तर शिक्षणाची गुणवत्ता जी आहे ती केवळ शिक्षकांवरती अवलंबून नाहीत, त्यामध्ये समाजाची धोरण असतील, समाजाचा दृष्टिकोन असेल, सरकारी धोरण असतील, या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता असते.